अखेर बसवेश्वर पुतळा उभारणी कामाला झाली सुरुवात. शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींच्या आनंदाला उधाण. अखेर बहुप्रतीक्षित बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी कामाला सुरुवात झाली आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणीचं काम गेली 3 वर्ष सुरू होतं, पण काम पूर्ण होत नव्हते. महापालिका प्रशासनाकडून या कामात दिरंगाई होत होती. यामुळे बसवप्रेमींच्या मनात रोष निर्माण झालेला होता. प्रशासनाला जाग यावी यासाठी शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी शनिवारी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्याची दखल घेऊन प्रशासन कामाला लागले. नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी उपोषण स्थळी येऊन सांगितल्याप्रमाणे आज सोमवारी कामाला सुरुवात झाली. केंद्रीय आयुष मंडळचे सदस्य व शिवबसव चरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे व महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ जुळे सोलापूरचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या हस्ते पुतळा उभारणीचं कामाचं भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी चंद्रकांत रमण शेट्टी, ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील, वीरेंद्र हिंगमिरे, आनंद मुस्तारे, गणेश चिंचोळी, बाबासाहेब कुलकर्णी, शिवलिंगप्पा शाबादे, विश्वनाथ अमने, दशरथ वडतिले, बसवराज बगले, चनवीर चिट्टे, शशिकांत बिराजदार, सकलेश बाबुळगावकर, भीमाशंकर पद्मगोंडा, दयानंद भोरे, वैभव विभूते, सिंधुताई काडादी, पुष्पा घुंगे, शशिकला रामपुरे, प्रार्थना बिज्जर्गी, वर्षा विभूते, विद्या जोडभावी, स्मिता नाईक, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंदी, साक्षी हौदे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी तर आभार प्रदर्शन अमित रोडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवराज लोहार, सुनील धोरणे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ चौधरी, राहुल जत्ती, सिद्धराम छपेकर, विशाल पाटील, राहुल कत्ते यांनी परिश्रम घेतले. तो कायक वे कैलास आणि बघता बघता आर्थिक क्रांती झाली. म्हणजे जो चर्मकार आहे, जो 4 जोडे शिवायचा तो 10 जोडे शिवायला लागला. जो शिंपी आहे तो 2 जोड कपड्याचे शिवायचा तो 10 जोड शिवायला लागला. कल्पना करा, 12 बलुतेदार 18 बलुतेदार आपापल्या उद्योगामध्ये 10 पट काम करायला लागला. त्याचं आर्थिक उत्पन्न वाढलं. झोपडीचं रूपांतरण पक्क्या घरात झालं. शेवटी नेशन बिल्डिंग म्हणजे काय असतं तर हे बसवण्णाचं तत्वज्ञान आहे. दिस इज रिअल नेशन बिल्डिंग. आर्थिक तत्वज्ञान आहे. त्यामुळे कर्मकांडापेक्षा माणसाला कार्यप्रवण केलं ते बसवण्णाचं तत्वज्ञान आहे. असं मला वाटतं की सिंधुताईंनी सांगितलेला सिद्धांत आपण आपल्या कामात इमान ठेवून जर काम केलं तर हे खरं बसवण्णांची पूजा आहे आचरणाच्या रूपाने. तर ही पूजा आपण आयुष्यभर करूया. आणि पुढच्या वेळी ज्या वेळेस या संघटना आवाहन करतील, कुणीतरी लीड केलं पाहिजे. या सगळ्या बुरकुले सरापासून ते रोडगेपर्यंत सगळ्यांचं कौतुक करतो. नाव घ्यायला खूप सारी लोक आहेत, पण किमान यांनी पुढाकार घेतला. कुणीतरी लीड केलं पाहिजे. यांनी पुढाकार घेतला म्हणून यांचं कौतुक आहे. असं तुम्ही केव्हाही हाक मारा. फक्त आता प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्यासोबत 50 लोक कसे येतील. मला एकट्याला बोलवलंय, पण तुम्ही तुमच्या वतीनं 50 लोक आणू शकता. ताकद आहे. तुमचा जन्म आहे इथला. तुम्ही भूमिपुत्र आहात. इथला जन्म आहे. तुम्हाला 50-100 लोक प्रत्येकाला आणणं अवघड नाहीये. फक्त तुम्हाला ते आतून करावं लागतं, हृदयातून करावं लागतं. तर पुढच्या वेळेस हा प्रयोग करून बघा.